नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नची थिअरी, त्यामध्ये विविध कन्सेप्ट्स आणि त्या कन्सेप्टचा सविस्तर अर्थ विचारात घेतला. जर त्या कन्सेप्ट्स आपल्याला समजलेले असतील, ॲडजस्टमेंट समजलेले असतील, तर निश्चितपणे आपण प्रॉब्लेम सोडूया. आज आपण पेज नंबर 82, प्रॉब्लेम नंबर 7, छोटासा प्रॉब्लेम आहे, साधा प्रॉब्लेम आहे. सुरुवातीला सिंपल प्रॉब्लेम सोडून घेऊया आणि नंतर जास्त ॲडजस्टमेंट असलेले प्रॉब्लेमचा विचार करूया. तर बघा, प्रॉब्लेम नंबर 7, फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन अशी दिलेली आहे, 31 मार्च 2019चे तुम्हाला रिसिप्ट्स आणि पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. त्याचबरोबर काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, ॲडजस्टमेंट दिलेले आहे. त्यावरनं तुम्ही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे 31 मार्च 2019चे फायनल अकाउंट्स तयार करा, म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करा. मित्रांनो, सुरुवातीला ज्या पद्धतीनं तुम्ही पार्टनरशिप फायनल अकाउंटचे अकाउंट सोडवता, प्रॉब्लेम सोडवता, तीच पद्धत इथं ॲडॉप्ट करा. कारण इथंही आपल्याला ट्रायल बॅलन्स ऐवजी रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेला असतो. त्या रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये जे अकाउंट्स दिलेले असतात, ज्या अकाउंट्सवर तुम्हाला ॲडजस्टमेंट असेल त्या अकाउंटवर अगोदर टिकमार्क करा आणि टिकमार्क केलेले हेड किंवा अकाउंट इन्नर कॉलमला लिहायला विसरू नका. आणि इन्नर कॉलमला लिहिल्यानंतर त्याच्या खाली 1 किंवा 2 ओळी जागा सोडा. बघा, रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. रिसिप्ट साईडला 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन, 2 सबस्क्रिप्शन, 2 डोनेशन इन ब्रॅकेट रेव्हेन्यू, 2 एंट्रन्स फीज, 2 इंटरेस्ट, लिमिटेड हेड दिलेले. इथं एक लक्षात ठेवा, रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन ही जी ओपनिंग बॅलन्स असते, या ओपनिंग बॅलन्सचा विचार करायचा नाही. परत एकदा सांगतो, रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला, रिसिप्ट साईडला 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे ओपनिंग कॅश बॅलन्स ही. तर ही ओपनिंग कॅश बॅलन्स जी असते ही 1 एप्रिल 2018ची आहे. आपल्याला बुक्स ऑफ अकाउंट तयार करायचे 31 मार्च 2019चे, म्हणून 1 एप्रिल 2018ची जी ओपनिंग कॅश बॅलन्स असेल तिच्यामध्ये फरक पडू शकतो. म्हणून ह्या बॅलन्सचा विचार करायचा नाही. तर क्लोजिंग बॅलन्स जी असते, कॅश इन हँड जी असते, त्या कॅश इन हँडचा किंवा क्लोजिंग बॅलन्सचाच तुम्ही विचार करायचा, ओपनिंग बॅलन्सचा विचार करायचा नाही. पक्क लक्षात ठेवा. नंबर 2, सबस्क्रिप्शन. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. सबस्क्रिप्शन इज द इन्कम सोर्स, मेन इन्कम सोर्स ऑफ द नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता इथून पुढे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन याच्याऐवजी NPO हा शॉर्ट फॉर्म जरी वापरला तरी आपण चालेल. NPO सबस्क्रिप्शन घ्यायचं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला सबस्क्रिप्शनवर ॲडजस्टमेंट आहे. बघा, अगोदर टिकमार्क तुम्ही केलेली असेलच. रेंटवर टिकमार्क करायची, सबस्क्रिप्शनवर 2 टिकमार्क करायचे आहे, फर्निचरवर 1 टिकमार्क करायची आहे, एंट्रन्स फीजवर टिकमार्क करायची आहे. कॅपिटल फंड हा ऑलरेडी दिलेला आहे इथं आपल्याला. सबस्क्रिप्शन घेतलं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला ₹5,000 इनर कॉलमला. त्यानंतर डोनेशन इन ब्रॅकेट तिथं सांगितलेलं बघा, रेव्हेन्यू ₹5,000. व्हेन अ डोनेशन इज गिव्हन विदाउट एनी टर्म्स अँड कंडिशन, इट इज द जनरल डोनेशन. It is also called revenue donation, and a revenue donation is the income of not for profit concern, so it is recorded on income and expenditure account credit side. डोनेशन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्या, त्याच्यावर ॲडजस्टमेंट काही नाही. आउटर कॉलमला घेतली तरी चालेल. त्यानंतर एंट्रन्स फीज. एंट्रन्स फीजवर तुम्हाला इथं
ॲडजस्टमेंट दिलेली बघा. एंट्रन्स फीज इज ऑल्सो इन्कम सोर्स ऑफ द NPO, so it is recorded on इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साइड. इन्कम साइड एंट्रन्स फीज त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, इनर कॉलमला घ्या ₹4000. त्यानंतर इंटरेस्ट, इंटरेस्टची इथं डेबिट बॅलन्स दिलेली आहे. याचा अर्थ इंटरेस्ट इज पेड ऑलरेडी 1000 interest is paid by that concern, so it is recorded on interest is the expenditure, interest paid is the expenditure, so it is recorded on income and expenditure account debit side. Interest सॉरी रिसिप्ट साइडला दिलेले, रिसिप्ट साइड म्हणजे इन्कम साइड. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइडला इंटरेस्ट ₹1000 घ्या. एंट्रन्स फी घेतलेली, त्याच्या खाली 1-2 ओळी जागा सोडा आणि इंटरेस्ट लिहा. त्यानंतर पेमेंट साइड बघा, क्रेडिट साइड बघा, सॅलरी. ता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची जी क्रेडिट साइड असते, पेमेंट साइड असते, ती इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची डेबिट साइड असेल किंवा त्या पेमेंट साइडचे जास्तीत जास्त हेड 90% हेड्स हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला येत असतात. जे नॉमिनल अकाउंटशी संबंधित असतील ते हेड, ते अकाउंट किंवा रेव्हेन्यू नेचरचे जे एक्सपेंडिचर असतील ते सर्व एक्सपेंडिचर हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला येतात. त्यातला पहिला हेड आहे, अकाउंट आहे सॅलरी. सॅलरी घ्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला. टू सॅलरी, तिथं सॅलरीवर काही नाही म्हणून आउटरला घेतलं तरी चालेल. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी इज ऑल्सो एक्सपेंडिचर, सो इट इज रेकॉर्डेड ऑन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड. हे हेड झालेले बघा. कमिशन, कमिशन इज ऑल्सो रेग्युलर हेड, रेग्युलर अकाउंट. कमिशन पेमेंट केलेले त्यांनी कमिशनचं ₹500, पेमेंट म्हणजे एक्सपेंडिचर म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला टू कमिशन ₹500. नेक्स्ट हेड रेंट. इथं रेंट पेमेंट साइडला दिलेले, त्यांनी रेंट आत्तापर्यंत पेड केलेले ₹2000. ₹2000 पेमेंट जर केलेले तर ते एक्सपेंडिचर साइडला येईल. रेंट ₹2000, पण त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला घ्या ₹2000. त्यानंतर इलेक्ट्रिक चार्जेस, काही इलेक्ट्रिक चार्जेस पेड केलेले, इट इज ऑल्सो एक्सपेंडिचर 1500. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला टू इलेक्ट्रिक चार्जेस 1500. नेक्स्ट फर्निचर. बघा इथं इथून वरचे जेवढे हे आपण हेड्स पाहिले, अकाउंट्स पाहिले, इट इज द रेव्हेन्यू नेचर एक्सपेंडिचर. बट when furniture is purchased by that concern, it is the revenue expenditure. No, it is not called revenue expenditure, it is called capital expenditure, and capital expenditure is recorded on balance sheet asset side. Remember that all capital expenditure can be recorded on balance sheet asset side, and all revenue expenses are recorded on income and expenditure account debit side. साधं सोपं तंत्र आहे, अवघड काही नाही. पार्टनरशिप फायनल अकाउंटचे जे आपण प्रॉब्लेम सोडवलेले तीच पद्धत. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज द डुप्लिकेट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. थेरीमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, थेरीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करताना जे आपण तत्व वापरतो तीच तत्व इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करताना वापरा. ऑल रेव्हेन्यू एक्सपेन्सेस कॅन बी रेकॉर्डेड ऑन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड. ऑल रेव्हेन्यू इन्कम कॅन बी रेकॉर्डेड ऑन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साइड, that is called income. And all capital receipts can be recorded on balance sheet asset side. Assets can be recorded on asset side. And liability, capital fund or outstanding some income can be recorded. Outstanding expenses can be recorded on balance sheet liability side. Remember that. Next, rent, electric charges, furniture is recorded on balance sheet asset side. Next, buy balance carried down ₹1000. हा बघा रे, इथं आता आपण रिसिप्ट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ₹3000. इथं ओपनिंग बॅलन्स होती त्यांची ₹3000.
आणि क्लोजिंग कॅश बॅलन्स किती आहे 1000, याचा अर्थ त्या रकमेमध्ये फरक पडतो का नाही, कॅशमध्ये फरक पडेल का नाही, निश्चित पडतो. म्हणून ओपनिंगची फिगर लक्षात घ्यायची नाही, तर रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला ज्या पेमेंट साईडला कॅश दिलेली असते, क्लोजिंग बॅलन्स दिलेली असते, त्या क्लोजिंग बॅलन्सचा तिथं विचार करायचा. ही क्लोजिंग बॅलन्स इट मीन्स कॅश इन हँड. सो इट इज रेकॉर्डेड ऑन बॅलन्स शीट असेट साईड कॅश इन हँड ₹1000. सगळं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा आपण विचार केला. त्यानंतर आता ज्या हेडवर ॲडजस्टमेंट असतील त्या ॲडजस्टमेंटचा विचार करूया. पहिली ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग रेंट ₹200. आउटस्टँडिंग रेंट ₹200. रेंट आपल्याला दिलेले, रेंट आपण घेतलेले इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला 2000 इनर कॉलमला. आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगितलेले आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹2000. याचा अर्थ असा 200. आत्तापर्यंत त्यांनी ₹2000 रेंट दिलेले, पण अजून ₹200 ड्यू आहे, ₹200 देणं बाकी आहे, ड्यू बट नॉट ॲक्च्युअली पेड, दॅट इट इज कॅन बी पेएबल. सो 200 कॅन बी ॲडेड इन टोटल रेंट. टोटल रेंट घेतलेले आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला 2000, त्यात 2000 घेतले. याचा अर्थ आत्तापर्यंत त्यांनी ₹2000 पेड केलेले, अजून किती पेड करायचे, आउटस्टँडिंग किती आहे ₹200. म्हणजे टोटल रेंट त्यांना किती द्यावं लागणार आहे ₹2200. मग ₹2200 आउटरला येण्यासाठी हे ₹200 ॲड करावे लागतील का लेस करावे लागतील, ॲड करावे लागतील. म्हणून त्यात करा ॲड आउटस्टँडिंग रेंट ₹200, त्याच्याखाली सिंगल रेषा मारा आणि आउटरच्या कॉलममध्ये ₹2200 लिहा. ₹200 देणं बाकी आहे म्हणून आपण तिथं ते ॲड केलं. मग जर देणं बाकी असेल, इट इज द लायबिलिटी ऑर असेट, इट इज द प्युअरली लायबिलिटी. सो सेकंड इफेक्ट इज आउटस्टँडिंग रेट इट इज रेकॉर्डेड ऑन बॅलन्स शीट लायबिलिटी साईड आउटर कॉलमला 200. झालं क्लिअर. बघा पुढची सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट, इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट अँड सिम्पल ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट नंबर 2, सबस्क्रिप्शन इन्क्लूड ₹1000 ॲज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. अर्धी ॲडजस्टमेंट सोडूया आपण, सेकंड पार्टचा नंतर विचार करू. ते असं सांगतात ₹1000 सबस्क्रिप्शन हे टोटल सबस्क्रिप्शनमध्ये इन्क्लूड आहे का ते जे ॲडव्हान्स मिळालेलं आहे. दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला असं सांगता येईल ₹1000 सबस्क्रिप्शन आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे, ते सबस्क्रिप्शन टोटल सबस्क्रिप्शनमध्ये इन्क्लूड आहे. सबस्क्रिप्शन आपण कुठं घेतलेले, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलेले. टोटल सबस्क्रिप्शन किती आहे ₹5000. तुम्हाला जर थिअरीचं लेक्चर काळजीपूर्वक ऐकलेलं असेल तर तिथं मी सांगितलेले व्हेन यू आर सॉल्व्ड सबस्क्रिप्शन्स ॲडजस्टमेंट, सबस्क्रिप्शन कॅन बी कन्सिडर्ड ओनली करंट इयर्स. Only current year subscription can be considered. Last year subscription and next year subscription do not considered on income and expenditure account. याचा अर्थ असा, मागच्या वर्षाचं आणि पुढच्या वर्षाचं जे सबस्क्रिप्शन असेल ते रेकॉर्ड केलं जात नाही. पक्क लक्षात ठेवा, इथं सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट सोडवता असताना फक्त आणि फक्त करंट इयरशी संबंधित जे सबस्क्रिप्शन असेल तेवढीच फिगर आउटरला आली पाहिजे. मागच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन जर चालू वर्षाच्या करंट इयरच्या सबस्क्रिप्शनमध्ये इन्क्लूड असेल किंवा पुढच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन ह्या वर्षामध्ये ॲडव्हान्समध्ये मिळालेलं असेल, जसं इथं ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेले तसं सबस्क्रिप्शन हे आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे. मग याचाच अर्थ, दुसरा अर्थ काय, सगळा अर्थ स्पष्टपणे तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेला नसेल. काही अर्थ आपण ॲझ्युम करायचा असतो, गृहीत धरायचा असतो. ॲडव्हान्स मिळालं याचा अर्थ निश्चितपणे हे सबस्क्रिप्शन पुढच्या वर्षाशी संबंधित आहे. मग पुढच्या वर्षाशी ₹1000 जे संबंधित आहे ते चालू वर्षाच्या सबस्क्रिप्शनमध्ये इन्क्लूड झालेले आहेत. आपल्याला ठेवता येतील का, नाही ठेवता येणार. मग काय करावं लागेल, लेस. वेन सबस्क्रिप्शन इज रिसिव्ड इन ॲडव्हान्स दॅट सबस्क्रिप्शन कॅन बी डिडक्टेड फ्रॉम टोटल सबस्क्रिप्शन. मग टोटल सबस्क्रिप्शन घेतलेले आपण ₹5000, त्यातून लेस ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन ₹1000, त्यातून वजा करा
राहिलेलं सबस्क्रिप्शन इनर कॉलमला घ्या, कारण त्याच्यावर परत ॲडजस्टमेंट आहे 4000. आता याचा दुसरा इफेक्ट, पुढच्या वर्षाचं जे सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे, मग हे जे ॲडव्हान्समध्ये सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे पुढच्या वर्षासाठी ते सबस्क्रिप्शन खर्च करावं लागेल का नाही? पुढच्या वर्षाच्या सबस्क्रिप्शनमध्ये पुढच्या वर्षाच्या इन्कममध्ये ती रक्कम आपल्याला टाकावी लागेल का नाही? टाकावी लागेल. मग पुढच्या वर्षासाठी जर ती रक्कम आपल्याला खर्च करावी लागणार असेल तर ती एक प्रकारची आपली देयता असते. इट इज द लायबिलिटी फॉर नेक्स्ट इयर. सो सेकंड इफेक्ट इज बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, तिथं घ्या सबस्क्रिप्शन आणि कंसामध्ये म्हणा रिसिव्ड इन ॲडव्हान्स ₹1000. साधे दोन इफेक्ट होतील, त्या सबस्क्रिप्शन मधून लेस करा. आणि दुसरा इफेक्ट, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सबस्क्रिप्शन दाखवा ₹1000. सेकंड पार्ट, अर्धा पार्ट पहा. अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज ₹500. त्या सबस्क्रिप्शन टोटल जे सबस्क्रिप्शन आहे ₹5000, अजून आपल्याला ₹500 सबस्क्रिप्शन देणं बाकी आहे, आउटस्टँडिंग आहे. मग इट इज अ रिलेटेड करंट इयर सबस्क्रिप्शन. चालू वर्षाशी संबंधित आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असेल, करंट इयरशी संबंधित आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असेल, देणं बाकी असेल, तर ते सबस्क्रिप्शन आपल्याला कन्सिडर करावं लागतं, विचारात घ्यावं लागतं. म्हणून ₹500 हे चालू वर्षाशी संबंधित आहे, ड्यू बट नॉट ॲक्च्युअली रिसिव्ड. Outstanding subscription means those subscription due for current year but not actually received. It is a receivable. That subscription is called outstanding subscription, and outstanding subscription can be considered when you are prepare the final account. त्याचा विचार तुम्हाला करावाच लागतो. म्हणून चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन ₹500 जे आहे ते तुम्हाला टोटल सबस्क्रिप्शन मध्ये करावं लागेल ॲड. म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्ही सबस्क्रिप्शन ₹4000 घेतलेले, खाली त्याच्या खाली ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹500 आणि आउटर कॉलमला जाऊ द्या, त्याच्यावरचे ॲडजस्टमेंट पूर्ण झालेले आहे, आउटर कॉलमला जाऊ द्या 4500. नेक्स्ट इफेक्ट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ड्यू बट नॉट ॲक्च्युअली रिसिव्ड. इट इज द रिसिवेबल. Those outstanding income is receivable that all heads, all accounts can be recorded on balance sheet asset side. So second effect is balance sheet asset side outstanding subscription ₹500. सबस्क्रिप्शनच्या इथं दोनच आपल्या काही वेळेस सबस्क्रिप्शनवर 4 ॲडजस्टमेंट असतात, इथं दोनच दिलेले आहे. पुढच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन ह्या वर्षामध्ये इन्क्लूड आहे आणि चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन ₹500 येणं बाकी आहे. पुढच्या वर्षाचं केलं आपण लेस. दुसरा इफेक्ट दाखवला आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, आणि चालू वर्षाचं जे येणं बाकी आहे ते केलं ॲड, आणि दुसरा इफेक्ट दाखवला बॅलन्स शीटच्या असेट साईडला. लक्षात आली असेल ही ॲडजस्टमेंट. पुढची ॲडजस्टमेंट, डेप्रिसिएट फर्निचर ॲट द रेट ऑफ 8% पर ॲनम. ही रेग्युलर ॲडजस्टमेंट आहे. फर्निचरवर 8% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायला लावलेलं आहे त्यांनी. फर्निचर आहे 8000चं, 8% 8 into 80 ₹640. तुमचं डेप्रिशिएशन येईल ₹640. लेस करून आउटरला जाऊ द्या ₹7360. दुसरा इफेक्ट येईल, डेप्रिशिएशन इज द एक्सपेंडिचर, इट इज द लॉस, सो इट इज रेकॉर्डेड ऑन सेकंड इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईड टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. तिथं नुसतं टू डेप्रिशिएशन म्हणू नका, कशावरचं डेप्रिशिएशन आहे ते दाखवा. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर ₹640. सिंपल ॲडजस्टमेंट. नेक्स्ट 50% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. हा बघा रे, इथं आता 50% एंट्रन्स फीचं रूपांतर त्यांनी कॅपिटलमध्ये केलेलं आहे, भांडवल निधीमध्ये केलेलं आहे. 50% एंट्रन्स फीज कॅन बी कॅपिटलाइज्ड. मग साधी सोपी पद्धत आहे. एंट्रन्स फीज इज द इन्कम. यू नो, एंट्रन्स फीज इज द इन्कम. आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलेली एंट्रन्स फीज ₹4000. या 4000पैकी 50% एंट्रन्स फीज कॅन बी कॅपिटलाइज्ड. 50% मीन्स 2000.
मग 2,000 रुपयाचं रूपांतर त्यांनी कशात केलं? कॅपिटल फंडामध्ये केलं. मग कॅपिटल फंडामध्ये केलं याचा अर्थ त्यातले 2,000 रुपये तुम्हाला कॅपिटल फंडामध्ये टाकावे लागतील, कॅपिटल फंडामध्ये इन्क्लूड करावे लागतील. मग इन्क्लूड जर करावे लागतील तर इथं 2,000 रुपये काय करावे लागतील? लेस करावे लागतील. मग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला एंट्रन्स फीज मधून लेस 50% कॅपिटलाइज्ड, ते शब्द वापरा, 50% कॅपिटलाइज्ड, 50% 2,000, राहिलेली रक्कम आउटरला जाऊ द्या 2,000. आता हे जे 2,000 रुपये आहे, हे 2,000 रुपये कॅपिटलाइज केलेले. मग कॅपिटल फंड आपण घेतलेला आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 3,000 रुपये. त्या 3,000 मध्ये 50% एंट्रन्स फीज तुम्ही ऍड करा, 2,000 रुपये टोटल इनरलाच ठेवा, कारण अजून या रकमेमध्ये आणखीन एक रक्कम आपल्याला ऍड किंवा डिडक्ट करावी लागेल, ती म्हणजे सरप्लस किंवा डेफिसिट. नेक्स्ट, कॅपिटल फंड वॉज ₹3,000. इथं तुम्हाला दिलेलं आहे 3,000 रुपये कॅपिटल फंड दिलेला आहे. याचा विचार अगोदर आपण करायला पाहिजे होता. ठीक आहे, कॅपिटल फंड आपण 3,000 ला ऑलरेडी घेतलेला आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, आणि ऍडजस्टमेंट इथं पूर्ण झालेलं आहे. सेम प्रोसिजर when you are close the all books of account, same procedure when you are adopted closing the partnership final accounts accounts, that same procedure can be adopted when you are close the books of account. पहिल्यांदा इथं तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करावं लागेल. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटकडे या, तिथं डेबिटची टोटल जास्त दिसते का क्रेडिटची टोटल जास्त दिसते, पटकन ऑब्झर्वेशन करायचं. इथं माझ्या माहितीप्रमाणे डेबिट क्रेडिटची टोटल जास्त दिसते, 4,500, 5,000, 2,000, 1,000, टोटल येईल तुमची 12,500 रुपये. समोरासमोर लिहा 12,500, 12,500, सिंगल ओव्हर डबल अंडरलाईन करा. 12,500च्या वरती एक अंडरलाईन आणि 12,500च्या खाली डबल अंडरलाईन, आणि त्यातून डेबिटची टोटल वजा करा. डेबिटची टोटल वजा जाता जी रक्कम शिल्लक राहील ती तुमची असेल एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, दॅट इज कॉल्ड सरप्लस. दॅट इज कॉल्ड सरप्लस. इथं डिफरंट येतो 2,660 रुपये. मग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला हा अकाउंट आपल्याला क्लोज करायचा आहे. मग क्लोज करताना दोन्ही बाजू सारख्या आल्या पाहिजे, म्हणून डेबिट साईडला तिथं फर्निचरच्या खाली डेप्रिशिएशन घेतलेले आहे, त्याच्या खाली टू सरप्लस इन ब्रॅकेट एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर लिहायला विसरू नका. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर याचा अर्थ असा, एक्सपेंडिचर पेक्षा इन्कम जास्त आहे, एक्सपेंडिचर पेक्षा इन्कम जास्त आहे, म्हणून तुमचा इन्कम अँड एक्सपेंडिचर दाखवतो सरप्लस, आणि हा सरप्लस घ्यायचा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला 2,660. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ज्या पद्धतीनं आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटनं नेट प्रॉफिट दाखवल्यानंतर हा नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये ऍड करायचो, पार्टनरच्या कॅपिटलमध्ये ऍड करायचो, डिस्ट्रीब्यूट करायचो. इथं डिस्ट्रीब्यूटची गरज नाही, सरप्लस वाटण्याची गरज नाही. जेवढी रक्कम असेल, जेवढी फिगर असेल ती फिगर डायरेक्ट कॅपिटल फंडामध्ये तुम्ही ऍड करा. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड घेतलेला आहे, त्यात 50% एंट्रन्स फीज ऍड केलेली आहे, परत त्यातमध्ये ऍड करा सरप्लस ₹2,660, आउटरला जाऊ द्या 7,660. तुमचा इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज झाला, त्याचं काम पूर्ण झालं. त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर बॅलन्स शीट हातात घ्या. बॅलन्स शीटची असेटची टोटल आणि लायबिलिटी टोटल जर इक्वल असेल, व्हेन युअर बॅलन्स शीट इज ऑटोमॅटिकली टॅली युअर सोल्युशन इज करेक्ट. 3,4,4च फिगर आहे बघा, 7,360, 1,000 आणि 500, टोटल येते तुमची 8,860 रुपये. इकडं सुद्धा 7,660, 200 आणि 1,000, लायबिलिटीची टोटल सुद्धा तुमची इक्वल येते 8,860. आपण सोडवलेलं प्रॉब्लेम हे बॅलन्स शीट ऑटोमॅटिकली टॅली झाल्यामुळे बरोबर आहे, याचं आपण निश्चितपणे ठामपणाने सांगू शकतो. सोडवलेल्या ॲडजस्टमेंट, रेकॉर्ड केले, पोस्टिंग केलेले अकाउंट्स आपण बरोबर केलेले आहेत आणि आपलं प्रॉब्लेम 100% बरोबर आहे. पैकीची पैकी मार्क्स आपण सहज मिळू शकता. साधं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे बुक्स ऑफ फायनल अकाउंट्स म्हणजे फार मोठं त्रासाचं काम आहे असं नाही.
पार्टनरशिप फायनल अकाउंटपेक्षा सुद्धा मी तर म्हणेल सोपं आहे. फक्त ज्यावेळेस तुम्ही सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट सोडवता, सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट ह्या टॉपिकची तुम्हाला प्रॉब्लेममधली सोडवली तर तुमचं 100% प्रॉब्लेम हे सुटलं असं गृहीत धरायला हरकत नाही. म्हणून सबस्क्रिप्शनची जी ॲडजस्टमेंट आहे ती मेन ॲडजस्टमेंट आहे आणि त्याचं एकच तत्व सांगितलेलं आहे मी तुम्हाला. लास्ट इयर सबस्क्रिप्शन अँड नेक्स्ट इयर सबस्क्रिप्शन कॅन बी डिडक्टेड, ओनली करंट इयर सबस्क्रिप्शन कॅन बी ॲडेड अँड टोटल सबस्क्रिप्शन कॅन बी रेकॉर्डेड ऑन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आउटर कॉलम. मागच्या वर्षाचं पुढच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन काढून टाका. चालू वर्षाशी संबंधित सबस्क्रिप्शन जर बाकी असेल ते ॲड करा आणि टोटल सबस्क्रिप्शन तुम्ही आउटर कॉलमला घ्या. बस ही एक सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट तुम्ही जर विचारात ठेवली तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे प्रॉब्लेम तुम्ही सहजपणे सोडू शकता. प्रॉब्लेम समजला असेल. या प्रॉब्लेममध्ये जर काही शंका असेल, एखादी कन्सेप्ट एखादी ॲडजस्टमेंट जर समजलेली नसेल तर तुम्ही डायरेक्ट फोन करू शकता. फोन सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेमध्ये कधीही करू शकता. ठीक आहे. पुढच्या टायमाला पुढचा प्रॉब्लेम सोडूया. धन्यवाद.